सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून समाजाचे प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी मुंगसरे तालुका जिल्हा नाशिक येथील रहिवासी असलेले संतोष मोतीराम फडोळ वय वर्ष 43 हे शेतातील घराजवळ रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करत असताना लघुशंकेसाठी बाजूला उभे राहिले असता त्यांचा चुकून सापावर पाय पडल्यामुळे सापाने त्यांच्या पायाला चावा घेतला। अचानकपणे झालेल्या सर्पदंशाने संतोष यांना भोवळ आली व ते खाली पडले। बराच वेळ होऊनही संतोष घरात न परतल्यामुळे कुटुंबियांनी बाहेर बघितले असता त्यांना ते जमिनीवर पडल्याचं दिसलं। कुटुंबीय यांना तातडीने दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। फडोळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना घरातील एकमेव कर्ता पुरुषाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही कुटुंबातील सदस्य सर्पदंशाने मृत्युमुखी पडू नये या भावनेतून वेगळे पाऊल टाकत जनजागृतीसाठी फडोळ परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत दशक्रिया विधीच्या दिवशी ARES फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केलं। नाशिक पश्चिम वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ARES फाउंडेशन संस्थेचे सुशांत रणशूर, सर्प अभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे आढळणारे प्रमुख 4 विषारी साप, त्यांचे विषाचे प्रकार, सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना, सर्पदंश झाल्यावर करावयाचे प्रथमोपचार यावर कृतीशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले। यासाठी रणशूर यांच्यासोबत आलेले संस्थेचे सर्प अभ्यासक अमोल सोनवणे चितेगाव, दत्तात्रय देशमाने गंगापूर गाव, विक्रम कडाळे देवळाली काम, गौरव देशमाने गंगापूर गाव यांनीही उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली आहे। याप्रसंगी उपस्थित जनसमुदायात साप, बिबट्या, प्राण्याविषयी माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव म्हैसधुणे, ॲडव्होकेट जगदीश शिंदे, किरण फडोळ, कैलास मटाळे, बापूशेठ भोर, ओमकार म्हैसधुणे, दीपक कडाळे, दीपक भोर, भाऊसाहेब म्हैसधुणे, शिवाजी भोर, ॲडव्होकेट संदीप शिंदे, सचिन म्हैसधुणे, शरद उगले, गुलाब म्हैसधुणे, दीपक म्हैसधुणे यांनी मेहनत घेतली आहे। नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती विष्णुपंत म्हैसधुणे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना शून्य सर्पदंश अभियान कार्यक्रमाची प्रशंसा करत उपस्थित शेतकरी आणि स्तरातील नागरिकांना कार्यक्रमात मिळालेल्या माहितीचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करण्याची विनंती केली आहे। तसेच सर्पदंशाने मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या गावात प्रथमच घडली असून यापुढे अशा घटना टाळण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून गावातील किंवा पंचक्रोशीतील एकही व्यक्तीवर असा प्रसंग ओढवून देणार नाहीत आणि त्याची सुरुवात आज फडोळ परिवाराने करून दिली आहे। शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे। असं समाज प्रबोधन आणि जीवन मृत्यूशी संबंधित असलेले कार्यक्रम आम्ही नेहमी आयोजित करू, असं मत मुंगसरी गावचे सरपंच रामदास बाळासाहेब उगले यांनी व्यक्त केलंय। कोणालाही असं वाटलं साधा काटा टोचला तरी आम्हाला फोन करू शकता। 24 तास आम्ही अवेलेबल आहोत। कोणाच्याही घरची व्यक्ती जाऊ देणार नाही एवढी शाश्वती तुम्हाला या ठिकाणी देतो। आणि प्रथमोपचार करण्यासाठी एकाला हा टी-शर्ट आहे का कोणाचं मित्रांनो? तर समजूया की याला सर्पदंश झाला। सर्पदंश झाला असता सर्पदंश झाला तर तो कुठे होतो? हाताला किंवा पायाला। झोपेत असेल तर तो इथं पोटाला होऊ शकतो, पाठीला होऊ शकतो किंवा खालच्या बाजूला कुठेही होऊ शकतो। कधी कधी झोपेच्या जवळ उशाच्या जवळ जर नाक किंवा मण्यार आला तर कदाचित तो मानेच्या बाजूला देखील बाईट देऊ शकतो। मात्र जर रात्री तर हाताला कुठे सर्पदंश झाला तर अशा दंडाच्या वरच्या बाजूला तुम्ही असं क्रेप बँडेज नावाचा जो भाग आहे तो बांधू शकता। तो बांधत असताना काय करायचं? एखादी पेन किंवा काडी ठेवायची किंवा जर ह्या गोष्टी नसतील तर आपलं बोट देखील ठेवायचे। तर अशा पद्धतीने ते बांधायचं। एक पेन किंवा काडी ठेवून पहिली गाठण थोडीशी घट्ट आणि नंतर त्याच्यानंतर एक सर गाठण मारायची म्हणजे ते तात्काळ सुटेल। आणि ही गाठण मारल्यानंतर पेन किंवा काडी जी आहे ती काढून घ्यायची म्हणजे आपल्याला थोडासा गॅप त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। आणि नंतर ही आवळपट्टी देत असताना कुठेही त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा नाही। या सरळ आवळत ज्या ठिकाणी सर्पदंश झालाय तिथपर्यंत आवळत आणायचं। थोडीशी ताकद लावायची, फक्त जास्त आवळ द्यायचं नाही। रक्त आपल्याला हृदयापर्यंत मेंदूपर्यंत जाऊ द्यायचं आहे, मात्र त्याची गती कमी करायची। आणि अशाच पद्धतीने बांधून
कुठेही चिरा मारण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तर आपल्याकडे बरेच लोक विळी खुरपीने चिरा मारतात, चाकूने चिरा मारतात, नवकोरं ब्लेड घेऊन येतात. कुठेही चिरा देण्याचा प्रयत्न करायचा नाही. फक्त पेशंट जे आहे ज्याला सर्पदंश झाला त्याला शांत ठेवायचं. नाही तर आपण घाबरलेलो असतो, पेशंटही घाबरलेला असतं आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये काय करावं हे सुचत नाही. सुचत नसलं तरी सुचवायचं आणि आम्हाला फोन करायचा. जास्त लोकांना सांगत नाही. आधी जुने लोक म्हणायचे बघा, पान लागलं तर बरेच लोकांना समजत नाही की काय करायला पाहिजे आणि जास्त लोकांना सांगत नाही. हा, आणि मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पान लागलेलं कोणाला सांगत का नाही? कारण प्रत्येक व्यक्ती घाबरलेला असतो. जास्त लोकांनी गर्दी केली तर तो पेशंटही घाबरेल. असे आपले लोक होते. त्याला शास्त्रीय कारण होतं. आपले जुने लोक खूप हुशार होते आणि बरेच लोक जुनी मंडळी मारुतीच्या पारावर अशा पेशंटला नेऊन ठेवायची की मारुती राया तंत्र, धागा, अंगारा, धुपारा किंवा झाडू पाला याच्याने विष उतरत नाही. कृपया पीर बाबा मिरची कडुलिंबाचा पाला दिला जायचा आणि भीतीपोटी तो चावून घ्यायचा. चावल्यानंतर त्याच्या लक्षात यायचं की मला कुठल्याही गोष्टीची चव लागत नाही. ते म्हणायचे की तुला मिरची गोड लागली ना. मिरची गोड लागत नव्हती, ती बेचव लागायची. मिरचीचा तिखटपणा हा लागत नसायचा. तर तो तिखटपणा किंवा त्याचा जो काही मिठाचा जो काही खारटपणा आहे, कडुलिंबाच्या पाल्याचा जो कडूपणा आहे, तो का जाणवत नाही? तर नाग हा मेंदूवर परिणाम करणारं त्याचं विष आहे आणि ते मेंदूवर परिणाम केल्यामुळे आपल्या मेंदूचं कंट्रोल ढासळतं आणि आपल्या बॉडीवर कंट्रोल करणारा मेंदू असतो. त्यामुळे बॉडीवरचं कंट्रोल नाहीच होतं. म्हणून जीभ तिचं जे आपलं चव देण्याचं काम आहे ती सोडून देत असतं आणि म्हणून मीठ, मिरची आणि कडुलिंबाचा पाला झाल्यानंतर मनुष्य मरतोच असं काही नाही. आम्हाला सुद्धा सर्पदंश झालेले आहेत, पण आम्ही आजही जिवंत आहे. त्यांनाही झालेला आहे, मलाही झालेला आहे. पण काय होतं, वेळेवर उपचार झाला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, ह्या गोष्टी मांडण्यासाठी मी आपले सर्पतज्ञ गेल्याने कुठली तरी घटना कारणीभूत ठरते. तर त्याच्यातलीच एक घटना सर्पदंशाने आपल्याकडे घडली. मी तुमच्या समोर उभा आहे. मला यात सर्पतज्ञ आणि सर्प अभ्यासक आपण इथे बोलवले, तर सर्वांनी थोडंसं पुढे या. अतिशय मोलाची आणि मौल्यवान माहिती आपल्याला ते देणार आहेत. याच्यापासून उपाययोजना करण्याकरता तर त्यांनी ती सोय करावयाची मी त्यांना विनंती करतो. हे कौटुंबिक जिथे दोघं भाऊ काम करायचे. आमचं तर नातं रक्ताचं आहे, जवळच आहे, पण त्याच्या पलीकडे विष्णुपंत आता मला जसं म्हणाले तर नुसता निरोप लागला, आमचं काम आहे, लग्न कार्य आहे, काही निरोप द्यायचा आहे. ते दोघे भाऊ नात्याच्या पलीकडे स्वतःचं काम सोडून दुसऱ्यासाठी धावपळ करणारी जोडी होती. संतोषला 10 दिवस झाले, माधवला 4 वर्ष झाले असतील. माधव घोटीला गेला. आता मला पाहुण्याने सांगितलं का संतोष बी आदल्या दिवशी तळोशीला आला होता चिवट्यांच्या कार्यक्रमाला. म्हणजे तिकडनं माधव घोटीकडे आणि संतोष देखील तळोशीला निरोप देऊन आला आणि दुसऱ्या दिवशी घराच्या पुढे 5 पावले करताना जसं काय रणशूर यांनी सांगितलं तर त्यांनी सामाजिक बांधिलकीतून कीर्तन प्रवचन दररोज ऐकतो. सगळ्यांना वाटलं असं हा काय सांगू राहिला, एवढं लांबवलंय. पण हे लांबवलं नाही. भविष्यामध्ये ज्याच्या घरी ही घटना घडते तो दिवस त्याच्यासाठी पूर्णपणे भविष्याच्या पिढीसाठी काळा दिवस असतो. आणि म्हणून त्यांनी जी या ठिकाणी 7-8 मिनिट जी आपल्याला सूचना दिली त्यांची संस्था आहे दत्ता देशपांडे सगळेजण. आता हे पैशासाठी काम करत नाही. फोन आला का स्वतःची मोटरसायकल घेतात, पळतात, त्या गावामध्ये जातात. तो ओझरला राहतो. ओझर पासून म्हणजे नाशिक पासून 17 आणि इथून 27 किलोमीटर. तरी त्यांनी तुम्हाला इथे येऊन जे मार्गदर्शन केलं ते कमी नाही. जसं त्यांनी सांगितलं ब्लेड, खरोखर ब्लेड मारतात. मग ते रक्त बंद व्हावं आणि त्या रक्तातून बाहेर जावं. म्हणजे एक दुखापतची दुसरी होती. तू अतिशय जबाबदारीने सगळ्यांना सूचना दिली आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता संतोषच्या आम्हाला वाटतं अगोदर आली असती तर आमचा संतोष, पण संतोष आमचा माहीत नव्हतं की ते घरापुढे जाईल 5 पावली करेल. देव हे नशिबी देईल. त्यामुळे संतोषचा जाण ते घराला उघड्यावरती करून जाणार. आमचे तात्या आता तात्यावर नातवंतांची जबाबदारी सुनांची आहे आणि परिवाराची आहे. त्यामुळे परिवार फार दुःखी होतो आणि म्हणून संतोषच्या जाण्याने पडोळ परिवार, नातं गोतं आणि त्याचा मित्र परिवार व्यवसायामध्ये आणि जी जमीन कुणी त्याची घेतलेली आहे ती बिचारा कोण असेल देणारा ती त्याला द्यावी
ही देखील सूचना महत्वाची. नाही तर तो गेला मग आता पैसे येतील का, तर समजा जेवढे पैसे दिले तेवढी का होईना द्यावी, बाकीचे नसेल तर हे देखील कोण असेल तिथं जर आला असेल तर त्याची काळजी घ्यावी अशी मी या ठिकाणी त्या जमीन देणाऱ्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. लोकराजकारण न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.